नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. शिरपूर शहरातील किराणा दुकान फोडणाऱ्या मालेगाव येथील तिघांना मुद्देमालासह करण्यात आले जेरबंद. पळसनेर येथील गतिरोधकाजवळ ट्रकला ट्रॉलरने मागून धडक देऊन भीषण अपघात. संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रम संपन्न. गुलमोहर गबाड प्रकरणी सर्वच आमदारांवर माजी आमदार अनिल गोटेंचा घणाघात. आणि आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. शिरपूर शहरातील मेन रोडवरील ताराचंद डागा यांचे दुकान फोडून तेल डाळी तांदूळ चोरणाऱ्या मालेगाव येथील तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून 4,06,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिरपूर शहरात किराणा दुकान फोडून तेल तांदूळ आणि डाळे चोरणाऱ्या तिघांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर शहरातील मारवाडी गल्लीत ताराचंद शिवलाल अँड कंपनी या होलसेल किराणा दुकानाचे शटर तोडून तेल तांदूळ व डाळी यांची चोरी झाली होती. याबाबत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या चोरीचा सखोल तपास करताना पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाहिद हसन सिद्दीकी राहणार मालेगाव यास ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने त्याचे साथीदार आसिफ टेलर उर्फ आसिफ इक्बाल तसेच इम्रान कुरेशी आणि सय्यद हुसेन यांच्या मदतीने सदर चोरी केल्याचे कबुली दिली. त्याच्याकडून 4,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या मुद्देमालात तेलाचे डबे, डाळे आणि तांदूळ यांचा समावेश आहे. नंबर 276/25 दाखल असून यामध्ये सुमारे 4,06,000 रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब, ॲडिशनल SP श्री देवरे साहेब, SDPO श्री गोसावी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर DBने मालेगाव येथील आसिफ टेलर व वाहिद हसन या आरोपितांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीमध्ये चोरून नेलेला सर्वच्या सर्व 4,06,000 रुपयाचा किराणा मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे आसिफ टेलर याच्यावर याच्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणी एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी क्रमांक 2 याच्यावर मोहाडी पोलीस स्टेशन धुळे येथे 399 गुन्हे दाखल आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर नजीक पळसनेरजवळ गतिरोधक जवळ सफरचंदाने भरलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रॉल्याने जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. यात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर नजीक पळसनेर जवळ ट्रकला मागून येणाऱ्या ट्रॉलाने गतिरोधकाजवळ जोरदार धडक देऊन भीषण अपघात झालाय. सदर अपघात CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूरहून सेंद्याकडे जाणाऱ्या ट्रकला पळसनेर गावाजवळील गतिरोधकाजवळ भरधाव वेगाने मागून येणाऱ्या ट्रॉलाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॉला थेट सफरचंदाने भरलेल्या ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला. यात 2 जण गंभीर जखमी झाले. दोघी जखमींना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातामुळे ट्रॉलाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयर शिंपी पंचमंडळ धुळेतर्फे पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयर शिंपी पंचमंडळ धुळेतर्फे पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा संजीवन सोहळा रविवारी साजरा करण्यात आला. त्यात प्रथमतः श्री संत नामदेव महाराज व श्री गणेश यांच्या मूर्तीवर अभिषेक व पाद्यपूजन प्रवीण जाधव, श्यामकांत जगताप, मनोहर कांगुर्डे, गुलाब सदानशिव, स्वामी जगताप तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 9 वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय जगताप यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर कल्पना महाले, मध्यवर्ती संस्था विश्वस्त नरेंद्र बांबरे, मध्यवर्ती महिला आघाडी अध्यक्षा सुषमा साळवे, माजी महिला आघाडी अध्यक्षा अरुणा कापडणेकर, हिरामन गवळी, हिलाल माळी, मनोज मोरे, संजय वाले, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी,
राजू जिरेकर, विजय जगताप, संजय सोनवणे, मनसेचे शहराध्यक्ष धर्मेंद्र संन्यासी, धीरज इसे, नितीन साळुंके, संजय शेंडे, रमेश शिरसाट, आहिर शिंपी पंचमंडळ अध्यक्ष ज्योती जाधव, महिला मंडळ अध्यक्ष कौस्तुभ सोनवणे यांच्यासह शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला आघाडी अध्यक्षा आज धुळे शहरात माननीय अध्यक्ष आमचे शिरसाट भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा 675वा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत आलेल्या पाहुण्यांचं त्यांच्या हस्ते करण्यात आलं. संत नामदेव महाराजांना या ठिकाणी 675 वर्ष त्या समाधी सोहळ्याला पूर्ण झालेले आहेत आणि त्या निमित्ताने गावोगावी हे सगळं झालं. परंतु धुळ्यात हे जे सोहळा आहे हा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. याचं मागच्या बाजूला आपल्याला सगळं दिसते. अत्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. थोरा मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद आहे. सगळ्यांनी धुळे महानगरातल्या प्रत्येकाने या ठिकाणी येऊन माननीय लोकांनी हजेरी पण लावली आणि आमचा सगळ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. रमेश भाऊ शिरसाट आणि सर्व अहिर शिंपी पंचायत संस्थेचे कार्यकर्ते. धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहातील गबाड प्रकरणी राज्यातील एकही आमदाराने हिवाळी अधिवेशनात प्रश्न विचारला नसल्याने सर्वच आमदारांनी लाच सोडली असल्याचा घणाघात माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात मिळून आलेल्या 1,84,84,00,000 रुपये किमतीच्या गबाड प्रकरणी राज्यातील एकाही आमदाराने नुकताच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारला नसल्याने सर्वच आमदारांनी लाच सोडली आहे असा घणाघात माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. आमदार अनिल गोटे यांनी सांगितले की नुकतेच पावसाळी अधिवेशन झाले, परंतु गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील गबाड प्रकरणी अधिवेशनात एकाही आमदाराने सरकारला प्रश्न विचारला नसल्याने सर्वच आमदारांनी लाच सोडली आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव असल्याचे म्हणत राज्य सरकारसह राज्यातील सर्वच आमदारांवर त्यांनी गंभीर आरोप केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा विधिमंडळाच्या अस्मितेचा प्रश्न असून विधिमंडळाची गरमा राखण्याकरता आपण SIT स्थापन करू अशी घोषणा केली, परंतु 2 महिन्याचा कालावधी जाऊनही कुठलीही SIT समिती नेमली नाही. या संदर्भात राज्यातील एकही आमदाराने मुख्यमंत्र्यांना विचारणा केली नाही. म्हणून माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सर्वच आमदारांविषयी शंका व्यक्त केली आहे. काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार गदारोळ बोलवतात. सभागृहाचं कामकाज अनेक वेळा स्थगित होतं. पण आमदारांच्या नावावर गोळा केलेले 1,84,84,200 रुपये एका आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. तुम्ही कबूल केलं होतं SIT स्थापन करायचं, काय झालं? कोण आहे त्या SITचा अध्यक्ष? काय पण एवढं सुद्धा हिंमत आता लोकप्रतिनिधीमध्ये राहिलेली नाही. सगळे लोकप्रतिनिधी हे लाचार झाले, लाचार. भाजपने नरसाई आलम, बच्चू कडू किंवा काही अन्य प्रामाणिक आमदार यांना योजनाबद्ध रीतीने निवडणुकीत पराभूत केलं. ते काय लोक त्यांच्या विरुद्ध नव्हते, यंत्र त्यांच्या विरुद्ध होते आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आता जनतेच्या प्रश्नावर बोलणारं कोणी राहिलेलं नाही. मी लिहिलं आहे माझ्या JSPच्या पत्रामध्ये की कोण कोण येऊन गेलं हे मला माहिती आहे. लिहिलंय 3 वेळा RTOची गाडी आली, 2 वेळा फॉरेस्टची गाडी आली आणि न्यायालयाने त्यांना सांगितलं की अनिल गोटे मी सुचवलंय आणि नरेंद्र परदेशींची मदत घ्या, कारण आमची मदत नको आहे.
आग्रा रोड व्यापारी नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा गली नंबर 2 येथील पतसंस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 25वी वार्षिक सर्वसाधारण सभा गल्ली नंबर 2 येथील पतसंस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी संपन्न झाली. सभेत विषय पत्रिकेवर एकूण 8 विषय घेण्यात आले होते. त्यात मागील दिनांक 28/7/2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दिनांक 31 मार्च 2025 अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिशोब पत्रकास मान्यता देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफ्याची वाटणीस मंजुरी देणे, सन 2025-26 सालासाठी तयार केलेले अंदाजपत्रक मंजूर करणे व सन 2024-25चे अंदाजपत्रानुसार कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे, सन 2024-25च्या वैधानिक लेखापरीक्षकाच्या प्राप्त झालेल्या लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे, सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीस अनुसरून वैधानिक लेखापरीक्षक नेमणूक व त्याचा मेहनता ठरवण्यास संचालक अथवा त्यांचे नातेवाईक यांना मंजूर केलेल्या कर्जाची माहिती घेणे, तसेच अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर व मुदतीत आलेल्या अर्जांवर विचार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पवन पोद्दार, उपाध्यक्ष जयदीप जैन, मनीष अग्रवाल, मनोज अग्रवाल, संगीता पोद्दार, राजेश ब्रह्मे, नवीन देवरे, नरेंद्र नेरपगार, गोविंद पोद्दार, किशोर लोढा, सोनल अग्रवाल, राजू महानोर, गोवर्धन मोदी, राजेंद्र वारी आदी उपस्थित होते. मागील दिनांक 30/7/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून आपण कायम केलेलं होतं. दुसरा विषय होता 31/3/2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल व हिशोब पत्रकास मान्यता दिली होती. तिसरा विषय होता संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफ्याची वाटणी केली होती. चौथा विषय होता 2024-25 सालासाठी तयार केलेलं अंदाजपत्रक आणि सन 23-24चे अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी दिली होती. पाचवा विषय होता सन 2023-24च्या वैधानिक लेखापरीक्षकाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेतली होती. सहावा विषय होता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सहकार कायद्यानुसार आपण लेखापरीक्षकांची नेमणूक केलेली होती. आणि सातवा विषय होता संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची आपण नोंद घेतलेली होती. आणि आठवा विषय होता अध्यक्षांच्या परवानगीने आलेला तर कुठलाच अर्ज नव्हता, त्यामुळे अध्यक्षांच्या परवानगीने आपण सभा संपन्न झाली होती. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शिरपूर शहरातील किराणा दुकान फोडणाऱ्या मालेगाव येथील तिघांना मुद्देमालासह करण्यात आले जेरबंद. पळसनेर येथील गतिरोधकाजवळ ट्रकला ट्रॉलरने मागून धडक देऊन भीषण अपघात. संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळ्यानिमित्त पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रम संपन्न. गुलमोहर गबाड प्रकरणी सर्वच आमदारांवर माजी आमदार अनिल गोटेंचा घणाघात. आणि आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.